काठावरचं पांढरं घर आणि इतर कथा. लेखक अमित पंडित. अभिवाचन श्वेता कुलकर्णी. प्रकाशक चेतक बुक्स. काठावरचं पांढरं घर. मी, माझी धाकटी बहीण नीना आणि आमचे आई वडील असं आमचं चौकोनी कुटुंब. आमचं घर समुद्राच्या किनाऱ्यावर होतं. घर, बाहेर अंगण आणि त्याच्या पुढे पसरलेला निळाशार पाण्याचा तो समुद्र. आमच्या वडिलांची एक छोटीशी बाग होती. वल्हायची बोट. बाबा ती बोट घेऊन अनेकदा समुद्रात जायचे, मासेमारी करायचे. मला आणि नीनाला बोटीत बसायला खूप आवडायचं. मी लहान असताना बऱ्याच वेळा बाबा आम्हाला बोटीतून फिरवून आणायचे. आत्ताही वेळ मिळेल तेव्हा ते आम्हाला समुद्रात घेऊन जातात. खरं तर मला बोट चालवायला येते. लहानपणी बाबांनीच मला शिकवलं होतं, पण मला एकट्याला बोट घेऊन जायला देत नाहीत. मी आता 12 वर्षांचा आहे, म्हणजे काही लहान नाही, पण तरीही मला एकट्याला बाबा कधीच समुद्रात जाऊ देत नाहीत. शेवटी एक दिवस ती संधी मला मिळालीच. बाबा 2 दिवस बाहेरगावी जात असल्याचं मला समजलं. हीच संधी साधण्याचं मी ठरवलं. नीनाला ही योजना सांगितली. तिलाही माझ्याबरोबर बोटीतून यायचं होतं. ती लगेच तयार झाली. पण आम्ही दोघे नुसतेच तयार होऊन चालणार नव्हतं. आणखी थोडी तयारी आम्हाला करावी लागणार होती. बोटीतून जायचं म्हणजे खाण्याच्या गोष्टी बरोबर घ्यायला हव्या होत्या. फिरता फिरता वाटेत भूक लागली तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. वाटेत तहान तर लागणारच, आणि तहान लागल्यावर समुद्रात पाणी कुठून मिळणार? समुद्राचे पाणी कसं पिता येईल? ते तर खारट असतं. म्हणून पाण्याच्या बाटल्याही आम्हाला बरोबर घ्याव्या लागणार होत्या. बाबा जाणार होते त्याच्या 2 दिवस आधीपासून आम्ही या सगळ्या वस्तू गुपचूप गोळा करत होतो. मी थोडे पाव जमवले. त्याला लावायला जॅमची बाटली घेतली. आमच्याकडे जॅम सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे घरात आई जॅमच्या बाटल्या नेहमी आणून ठेवते. त्यातली एखादी बाटली कमी झालेली आईला समजलं नसतं. पाण्याच्या 7-8 बाटल्याही आम्ही जमवल्या. हे सगळं सामान गोळा करून पिशव्यांमध्ये भरून आम्ही आमच्या बेडखाली लपवून ठेवलं. ठरलेल्या दिवशी मी आणि नीना आम्ही दोघं आमच्या बेडरूममधून गुपचूप पळून गेलो. आमच्या बेडरूमच्या खिडक्यांना गज नव्हते, नुसतीच दारं होती. त्या खिडकीतून आम्ही बाहेर उड्या मारल्या आणि पळून गेलो. दारातून बाहेर जायचं तर आईला दिसण्याची भीती होती. शिवाय हातात पाव आणि पाण्याच्या बाटल्यांच्या पिशव्याही होत्या. त्या पाहून आईनं काही विचारलं असतं तर आम्ही काय सांगणार होतो? मग मोठीच पंचायत झाली असती. म्हणून आम्ही खिडकीतून उड्या टाकून हळूच पळून गेलो. घराच्या मागच्या बाजूला बाबा बोट बांधून ठेवायचे. मागच्या बाजूला सहसा कोणी जात नसे, त्यामुळे तिथे आम्हाला बोट घेऊन जाताना पाहण्याची भीती नव्हती. बोटीजवळ येताच मी पटकन बांधून ठेवलेल्या बोटीचा दोर सोडला. तोपर्यंत नीनानं बोटीत जाऊन खाण्याचं सामान आणि पाण्याच्या बाटल्या नीट ठेवून दिल्या होत्या. सगळी तयारी होताच मी शीड उभारलं आणि बोट पाण्यात ढकलून आत उडी मारून बसलो. आमच्या घराच्या मागच्या बाजूला समुद्राच्या खाडीचा भाग होता. हा भाग थोडा रुंद असला तरी पलीकडचा किनारा स्पष्ट दिसायचा. त्या किनाऱ्यावर आम्ही कधीच कोणी गेलो नव्हतो. तो पलीकडचा किनारा अगदी मोकळा होता. फक्त एकच घर होतं. त्या किनाऱ्यावर बाकी काहीच नव्हतं. ते घर आमच्या घराच्या मागच्या अंगणातून स्पष्ट दिसायचं. काय सुरेख घर होतं ते. पांढऱ्या स्वच्छ भिंती आणि त्यावर लाल कौलांचं छप्पर. आमच्या अंगणातून ते घर सुरेख दिसायचं. त्या घरातली माणसं मात्र आम्हाला कधीही दिसली नव्हती. त्या घरात एक आजी आजोबा राहत असतील असं नीलाला वाटायचं. त्या आजी आजोबांना सोबत करायला एक छानसा कुत्राही असेल असंही ती म्हणायची. त्या कुत्र्याला ते आजी आजोबा रोज सकाळी बिस्किटं देत असतील असं नीनाला वाटायचं. काहीही असो, ते घर म्हणजे आमच्यासाठी मोठं कुतूहल होतं. त्या घराच्या दिशेनं मी बोट वल्हवत होतो. संथ वारा सुटला होता. समुद्राच्या लाटाही मंदपणे येत होत्या. वारा आणि लाटांवर बोट एक समान गतीनं पुढं जात होती. बोटीची दिशा आणि वेग यांचा अंदाज घेत मी वल्ह खाली ठेवलं. आता हळूहळू भूक लागायला लागली होती. सकाळी घरातून निघताना आईच्या नजरेला पडू नये म्हणून आम्ही काहीही खाल्लं नव्हतं. मी नीनाला पावाला जॅम लावून द्यायला सांगितलं. इतका वेळ नीना बोटीत खाली बसली होती. तिला आजूबाजूचा समुद्र, पाणी काहीच दिसत नव्हतं. आता प्रथमच ती खाण्याचं सामान काढायला उभी राहिली. तिनं आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे पाणीच पाणी होतं. भर समुद्रातून बोट चालली होती. इतका वेळ शांत असलेली नीना आता चांगलीच घाबरली. इतक्या खोल समुद्रात येण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. बाबा मला घेऊन बऱ्याच वेळा खोल समुद्रात जायचे, पण नीना लहान असल्यामुळेच तिला मात्र किनाऱ्यावरूनच फिरवायचे.
आज पहिल्यांदाच ती इतक्या लांब आली होती. दादा, आपण कुठे आहोत? तिचा आवाज आता रडवेला झाला होता. समुद्रात होता पण नीना. पण पण घर कुठे आपलं? घर कुठे गेलं आपलं? बाबा नीनाला किनाऱ्याच्या खूप जवळूनच फिरवायचे. त्यामुळे किनाऱ्यावरचं आमचं घर, किनाऱ्यावरची माणसं, अंगणातली आई सगळं काही तिला दिसायचं. पण आज आम्ही खोल समुद्रात आलो होतो. दादा, मला घरी जायचंय. नीना आता रडायला लागली होती. आता परत कसं जाता येईल नीना? आपल्याला त्या पांढऱ्या घरात जायचंय ना, तिथल्या आजी आजोबांना भेटायचंय ना, कुत्र्याबरोबर खेळायचंय ना तुला. मग? पण मला घरी जायचंय. नीनाचा हट्ट सुरूच होता. ठीक आहे, तर तू असं कर, तुला घरी जायचं असेल तर समुद्रात उडी मार आणि पोहत पोहत घरी जा. मी मात्र आता मागे फिरणार नाही. आपण पलीकडे किनाऱ्याला त्या पांढऱ्या घरात जायचं ठरवलं होतं ना, मग मी आता तिकडेच जाणार. तुला माझ्याबरोबर यायचं नसेल तर मी मघाशी सांगितलं तसं पाण्यात उडी मार आणि पोहत घरी जा. आता मात्र नीनाचा नाईलाज झाला. एकतर तिला पोहता येत नव्हतं आणि दुसरं म्हणजे आजूबाजूच्या समुद्राची तिला इतकी भीती वाटत होती की त्या पाण्यात उडी मारण्याची कल्पनाच तिला शक्य नव्हती. ती थोडा वेळ तशीच रडत राहिली. मीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. थोड्या वेळानं तिचे हुंदके हळूहळू शांत होत गेले. रडणं थांबल्यावर तिनंही जॅम आणि पाव खाल्ला, पाणी प्यायली. एकीकडे बोट पुढे जात होती. बोटीच्या हलण्या डुलण्यानं नीनाला गुंगी आली आणि माझ्या समोरच्या बाकावर पडून ती झोपून गेली. होडी पुढे जात होती. हळूहळू पलीकडचा किनारा जवळ यायला लागला होता. नीना जागी असती तर ते पांढरं घर जवळ येताना पाहून तिलाही आनंद झाला असता. मी त्या घराकडे पाहत होतो. घर खूप सुंदर होतं, यात शंकाच नव्हती. लांबून आमच्या घराच्या अंगणातून ते सुंदर दिसायचं, पण आता जवळून पाहतानाही ते सुरेखच दिसत होतं. पण त्या घराच्या आसपास मात्र कोणीच दिसत नव्हतं. घराच्या अंगणात तर कोणी नव्हतंच, पण घरातही कोणी असेल असं वाटत नव्हतं. सगळं अगदी शांत शांत होतं. आणि तेवढ्यात आमच्या होडीला एक मोठा धक्का बसला. मी बसल्या बसल्या बाकावरून कोलमडलो. नीना तर झोपेतच होती. तीही बाकावरून खाली पडली असती, पण तेवढ्यात मी तिला धरलं. काय झालं म्हणून मी बोटीतून बाहेर पाहिलं. बोट वाळूत रुतली होती. वाळूचा एक मोठा ढीग समुद्रात मध्येच वर आला होता, बेटासारखा. त्यावर जाऊन बोट आदळली होती. समोरच ते पांढरं घर पाहताना माझं लक्ष तिकडे लागलं होतं. त्यामुळे समुद्रात तो वर आलेला वाळूचा उंचवटा मला दिसलाच नाही आणि बोट नेमकी त्या ढिगावर जाऊन आदळली. नीना, उठ, जागी झालीस का? आपली बोट वाळूत रुतलीये. नीना जागी झाली होती, पण अजून तिच्या डोळ्यावरची झोप उडाली नव्हती. नक्की काय झालंय हे तिला अजून नीटसं समजलं नव्हतं. नीना, उठ लवकर, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपली बोट वाळूत रुतलीये. मी तिला गदागदा हलवलं तेव्हा ती पूर्ण जागी झाली. घाबरू नको नीना, मी खाली उतरतो आणि बोट ढकलतो. आता थोडंच अंतर राहिलंय. ते बघ, ते पांढरं घर किती जवळ आलंय बघ. बोट निघाली की 10 मिनिटात पोहोचू आपण त्या घराजवळ. पण माझ्या बोलण्याचा नीनावर काहीही परिणाम झाला नाही. आधीच घरापासून लांब असल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती आणि आता हा अपघात. ती पुन्हा रडायला लागली. पण मलाही आता तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. काहीतरी लवकर करायला हवं होतं. दुपार उलटून गेली होती. अजून पहिल्या तीरावर आम्ही पोहोचलोही नव्हतो. संध्याकाळी काळोख पडण्याच्या आत घरी पोहोचलो नाही तर काय, ह्या विचारानं मीही घाबरलो होतो. संध्याकाळी बाबा यायच्या आत घरी पोचायला हवं होतं. मी नीनाकडे साफ दुर्लक्ष केलं. बोटीतून मी खाली उडी मारली आणि बोट ढकलायला सुरुवात केली. पण वाळूत रुतलेली एवढी जड बोट ती इंचभरही जागची हलेना. माझे प्रयत्न पाहून नीनाही रडायची थांबली आणि तिनंही बोटीतून उडी मारून तीही माझ्याबरोबर बोट ढकलू लागली. पण छे, तिची ताकद ती किती असणार. बोट ढिम्म हलेना. कंटाळून आम्ही नाच सोडून दिला. पलीकडे किनाऱ्यापर्यंत चालत जाता येईल का याचा विचार मी करू लागलो. पण बोट अडकली त्या ढिगाच्या आसपास पाणी खूप खोल होतं. चालत जाणं शक्यच नव्हतं. तोही नाद मी सोडून दिला. शेवटचा उपाय म्हणून मी मदतीसाठी मोठमोठ्यानं ओरडू लागलो. समोरच्या त्या पांढऱ्या घरातून कोणीतरी बाहेर येईल असं मला वाटलं होतं. घरातून कोणीतरी बाहेर आलं तर त्यानं आम्हाला मदत केली असती. पण ओरडून ओरडून घसा बसला, पण घरातून कोणीच बाहेर आलं नाही. शेवटी तोही नाद आम्ही सोडून दिला. खरं तर ह्या सगळ्या धावपळीत आम्ही दोघंही खूप दमलो होतो. आम्हाला भूकही खूप लागली होती. थोडा पाव जॅम उरला होता, त्याचा फडशा पाडला, पाणी प्यायलो आणि पुन्हा बोटीत जाऊन बसलो. मलाही आता प्रचंड थकवा जाणवत होता. संध्याकाळ व्हायला लागली होती. मलाही आता दिवसभराच्या दमण्यामुळे झोप यायला लागली होती.
वाऱ्याच्या मंद झुळुकीबरोबर डोळा कधी लागला ते मला समजलंच नाही. जाग आली तेव्हा काळोख पडला होता. पाण्याचा आवाज वाढला होता. वाऱ्याचा वेगही वाढल्याचं जाणवत होतं. नीना अजूनही समोरच्या बाकड्यावर झोपली होती. मी बोटीतून खाली उडी मारली. भरतीचं पाणी बोटीवर आपटत होतं. त्या धक्क्यानं बोट जागेवर हलत होती. मी पुन्हा एकदा सगळी ताकद लावून बोट ढकलायला सुरुवात केली. तेवढ्यात एक मोठी लाट येऊन बोटीवर आदळली आणि त्या धक्क्यानं बोट वाळूतून सुटली आणि पाण्यात सरकली. मी पटकन बोटीत उडी मारली आणि आत येऊन शेड उभारलं. वाऱ्याची आणि लाटांची दिशा आता बदलली होती. बोट आता पुन्हा आमच्या घराच्या दिशेनं निघाली होती. किनाऱ्यावरच्या त्या पांढऱ्या घरातून शेवटपर्यंत कोणीच बाहेर आलं नाही. आता तर अंधारात ते घर दिसतही नव्हतं. घरात पूर्ण काळोख होता. एवढ्यात नीना जागी झाली. दादा, आपण कुठे आहोत? आपण घरी चाललोय नीना, आपल्या घरी चाललोय. आपली बोट वाळूतून सुटलीये. लवकरच आपण घरी पोचू आईबाबांकडे. हे ऐकून नीनाला खूप बरं वाटलं. बाकावर बसून काळोखात ती आजूबाजूला पाहत होती. आता तिला भीती वाटत नव्हती. रात्रभर प्रवास केल्यावर पहाटे पहाटे बोट किनाऱ्यावर पोहोचली. एकीकडे पूर्वेला उजाडत होतं. बाबा आदल्या दिवशीच संध्याकाळी परतले होते. आई बाबा किनाऱ्यावर आमची वाट पाहत होते. बाबांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली होती. रात्रभर रडून आई थकली होती. आमची बोट येताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पसरला होता. त्यांनी दोघांनी आमची बोट लांबूनच ओळखली होती आणि थोड्याच दिवसात आम्हाला समजलं त्या पांढऱ्या घरात कोणीच राहत नव्हतं. रिकामच होतं. वर्षानुवर्ष. लहान मुलगी आणि हंसाचा थवा. एका गावात एक सामान्य शेतकरी आपल्या बायको मुलांबरोबर राहत होता. त्याला 2 मुलं होती. मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. एक दिवस त्याची बायको मोठ्या मुलीला म्हणाली, आम्ही दोघं कामासाठी बाहेर जातोय. तुम्ही दोघंच घरी आहात. तू आता मोठी झालीयस, तेव्हा छोट्या ग्रेनीची तू नीट काळजी घे. तू त्याला नीट सांभाळलंस तर आम्ही संध्याकाळी येताना तुझ्यासाठी खाऊ घेऊन येऊ. असं सांगून तिची आई वडील कामासाठी निघून गेले. ते गेल्यावर त्या मुलीनं आपल्या लहान भावाला ग्रेनीला थोडा वेळ खेळवलं. नंतर ती त्याला घेऊन खिडकीत गेली. बाहेर बागेत तिचे मित्रमैत्रिणी सगळे खेळत होते. तिला मग राहवलं नाही. तिनं ग्रेनीला खिडकीत बसवलं आणि स्वतः बाहेर बागेत मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला गेली. बागेत त्यांच्याशी खेळता खेळता आईनं जाताना काय सांगितलंय ते ती पूर्णपणे विसरून गेली. तेवढ्यात एक विचित्र प्रकार घडला. हंसांचा एक थवा कुठंतरी उडत उडत आला. त्यांनी खिडकीत बसलेल्या छोट्या ग्रेनीला चोचीत धरून अलगद उचललं. त्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि तो थवा आला त्या दिशेने परत उडत उडत निघून गेला. थोड्या वेळानं त्या मुलीला खेळून कंटाळा आला. तशी तिला ग्रेनीची आठवण झाली. आईनं काय सांगितले तेही तिला आठवलं आणि ती घरात पळाली. ती घरात आली पण घर पूर्ण रिकामं होतं. खिडकीत ग्रेनी नव्हता. आतल्या खोलीत तो झोपला असेल असं वाटून तिनं आत डोकावलं. तिथेही तो नव्हता. स्वयंपाकघरही रिकामंच होतं. सगळ्या घरात शोधून ती पुन्हा खिडकीत आली. तिथे तिला पक्ष्यांची काही पिसं दिसली. हंस पक्षाची पिसं. खिडकीबाहेरही ती पिसं पसरली होती. आता तिच्या लक्षात सगळा प्रकार आला. पक्ष्यांनी ग्रेनीला पळवलंय हे समजल्यावर तिला खूप रडायला आलं. संध्याकाळी आई आल्यावर तिला काय सांगायचं हा प्रश्न होताच. शेवटी ग्रेनीचा शोध घ्यायचाच असं ठरवून ती घराबाहेर पडली. जाताना खिडकीत पडलेलं हंसाचं पीस बरोबर न्यायला ती विसरली नाही. वाटेत तिला थोडं पुढे आल्यावर हातातल्या पिसासारखीच आणखी काही पिसं पडलेली दिसली. ती त्या दिशेने आणखी थोडी पुढे निघाली. थोडं पुढे गेल्यावर एका टेकडीवर एक मोठी भट्टी पेटलेली दिसली. खाली आग भडकली होती. भट्टीतून वाफा येत होत्या. हातातलं पीस तिनं भट्टीला दाखवलं. मला मदत कर. इथून हंसांचा थवा उडत गेलेला पाहिलास का? त्यांच्या पाठीवर लहान मुलगा होता का? तो माझा लहान भाऊ आहे. मी शोधतीये त्याला. तिनं त्या पेटलेल्या भट्टीला विचारलं. सगळं सांगते मी तुला, पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. मी आत्ताच पिठाचे केक केलेत. त्यातला एक केक तू खा. मग मी तुला सगळं सांगते. नको नको, मला नको पिठाचा केक. मी तर घरी मैद्याचेही केक खात नाही. मग तू जा इथून. मी तुला काहीही सांगणार नाही. तिचा नाईलाज झाला. हातातलं पीस धरून ती पुढे निघाली. थोडं अंतर गेल्यावर तिला एक झाड दिसलं. जंगली सफरचंदाचं झाड. तिनं हातातलं पीस त्या झाडाला दाखवलं. मला मदत कर. इथून हंसांचा थवा उडत गेलेला पाहिलास का? त्यांच्या पाठीवर लहान मुलगा होता का? तो माझा लहान भाऊ आहे. मी शोधतीये त्याला.
तिनं त्या झाडाला विचारलं. सगळं सांगतो मी तुला, पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. माझं एक सफरचंद खा तू, मग मी तुला सगळं सांगतो. नको नको, मला नकोय सफरचंद, हे जंगली आहे. मी तर आमच्या बागेतल्या झाडाचे सफरचंद खात नाही. ठीक आहे, तर मग तू जा इथून, मी तुला काहीही सांगणार नाही. तिचा नाईलाज झाला. हातातलं पीस धरून ती पुढे निघाली. थोडं पुढे गेल्यावर तिथून एक नदी वाहत होती, दुधाची नदी. तिचे किनारे जेलीचे बनलेले होते. त्या मुलीनं हातातलं पीस नदीला दाखवलं. मला मदत कर, इथून हंसांचा थवा उडत गेलेला पाहिलास का? त्यांच्या पाठीवर लहान मुलगा होता का? तो माझा लहान भाऊ आहे, मी शोधतीये त्याला. तिनं विचारलं. सगळं सांगते मी तुला, पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. माझी किनाऱ्यावरची जेली दुधाबरोबर खा, मी तुला सगळं सांगते मग. नको नको, मला नको ती जेली, मी तर घरी जेली क्रीम बरोबरही खात नाही. ठीक आहे, मग तू जा इथून, मी तुला काहीही सांगणार नाही. तिचा नाईलाज झाला आणि हातातलं पीस धरून ती पुढे निघाली. अशीच चालत चालत ग्रेनीचा शोध घेत ती जंगलातून फिरत राहिली. तिनं ओढे पार केले, टेकड्या ओलांडल्या, पण दमली असूनही ती न थांबता ग्रेनीचा शोध घेत राहिली. फिरता फिरता ती एका टेकडीच्या पायथ्याशी आली. तिथे एक झोपडी होती. त्या झोपडीला एकच दार आणि एकच खिडकी होती. हळूहळू चालत आवाज होऊ न देता ती त्या झोपडीजवळ पोहोचली. खिडकीतून हळूच वाकून तिनं झोपडीत पाहिलं. आत एका खुर्चीवर एक चेटकीण बसली होती आणि तिच्या समोर दुसऱ्या खुर्चीवर बसला होता छोटा ग्रेनी. ग्रेनीला असा अचानक पाहून तिला किती आनंद झाला. ती झोपडीचं दार उघडून धावत आत गेली. ग्रेनी ग्रेनी, तू इथेस? मी किती शोधलं तुला. ताई, तिला पाहून ग्रेनीलाही आनंद झाला. तुला कसं समजलं मी इथे येते? दिवसभर मी तुला शोधतीये, खूप फिरले मी, नद्या नाले टेकड्या सगळीकडे शोधलं तुला. शेवटी इथं आले. बघ, माझा फ्रॉकही पूर्ण भिजलाय आणि खूप मळलाही. इतका वेळ ती चेटकीण बहीण भावाचं बोलणं ऐकत होती. आता ती पुढं आली. ठीक आहे, मी तुला नवीन कपडे देते, पण मी आत्ता एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जातीये. मी परत येईपर्यंत तू माझं एक काम कर. हे सूत घे आणि या सुतापासून दोरी वळून ठेव. तू सगळी दोरी वळलीस तर मी तुला नवीन फ्रॉक देईन. असं म्हणून चेटकीण निघून गेली. जाताना दार बंद करायला ती विसरली नाही. तेवढ्यात कुठून तरी एक उंदीर बाहेर आला. त्या मुलीच्या पुढ्यात उभा राहिला. मला थोडी लापशी दे, मला तुला काही सांगायचंय, पण आधी मला लापशी दे, मला खूप भूक लागली. तो उंदीर तिला म्हणाला. तिनं वाटीत थोडी लापशी त्याला दिली. हे बघ, मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये. लापशी संपताच तो उंदीर म्हणाला, ही चेटकीण खूप दुष्ट आहे. ती तुला नवीन फ्रॉक वगैरे काहीही देणार नाही. ती तुला खाऊन टाकणार आहे, तुझ्या भावालाही खाऊन टाकणार आहे. ती आत्ता कुठेही गेलेली नाही, मागच्या बाजूला विस्तव पेटवतीये. तो पेटून मोठ्या पातेल्यात पाणी उकळलं की त्यात ती तुम्हाला दोघांनाही टाकणार आहे. याआधी तिनं खूप जणांना असंच खाऊन टाकलंय. मग आता मी काय करू? तिनं विचारलं. ग्रेनी तर रडायलाच लागला होता. हे बघ, तू मला खायला अन्न दिलंस, मी तुला एक उपाय सांगतो. त्या चेटकिणीनं दार बंद केलंय. तुम्ही दोघं या खिडकीतून उड्या मारून पळून जा. मी तुझ्या जागी दोरी वळत बसतो, म्हणजे चेटकिणीला संशय येणार नाही. तिनं उंदराचे खूप खूप आभार मानले आणि खिडकीतून बाहेर उडी मारली. तिकडे झोपडीत तो उंदीर तिच्या जागी दोरी वळत बसला. इकडे विस्तव चांगला भडकल्यावर त्यावर पाण्याचं मोठं पातेलं ठेवून ती चेटकीण परत आली. काय ग मुली, वळतीयस ना दोरी? तिनं बंद दाराबाहेरूनच विचारलं. हो तर, वळतीये मी दोरी. आतून उंदीर त्या मुलीचा आवाज काढून ओरडला. चेटकीण पुन्हा विस्तवाकडे गेली आणि थोड्या वेळानं परत आली. काय ग मुली, वळतीयस ना दोरी? तिनं पुन्हा बंद दाराबाहेरूनच विचारलं. हो, वळतीये मी दोरी. उंदीर पुन्हा मुलीच्या आवाजात म्हणाला. चेटकिणीनं दाराला कान लावला. आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला, पण आतून कसलाच आवाज येईना. शेवटी चेटकिणीला शंका आली. तिनं दार उघडलं. पाहते तर काय, आत मुलगी नव्हतीच. खुर्चीवर ग्रेनीही नव्हता. एक उंदीर सूत कुरतडत बसला होता. चेटकिणीला पाहताच तो बिळात पळून गेला. चेटकिणीनं पाहिलं, खिडकी उघडी होती. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. हंसांनो, ताबडतोब बाहेर जा, चेटकीण ओरडायला लागली. जा आणि त्या दोघांनाही पकडून घेऊन या. फार लांब गेले नसतील ते. लवकर जा, वाऱ्याच्या वेगानं उडत जा. मला ती दोघंही रात्रीच्या जेवणाला हवी आहेत. पाणी उकळायला लागलंय, त्यांना घेऊन या लवकर.
पुढच्याच क्षणी हंसांचा थवा पंख पसरत उडाला. इकडे ती मुलगी ग्रेनीला घेऊन धावत सुटली. लवकरात लवकर तिला घर गाठायचं होतं. धावत धावत ती दुधाच्या नदीजवळ पोहोचली. पण तेवढ्यात तिला लांबून हंसांचा थवा वाऱ्याच्या वेगानं येताना दिसला. पुढे जाणं शक्यच नव्हतं. ती घाबरली. ग्रेनीही घाबरला. नदी नदी, आम्हाला वाचव, नाहीतर ते आम्हाला पकडतील. ती नदी म्हणाली, ठीक आहे, पण एक अट आहे, आधी माझ्या काठावरची जेली खा. नदी म्हणाली. तिनं कोणताही विचार केला नाही. हातात मावेल तेवढी जेली तिनं घेतली आणि खाऊन टाकली. तो थवा जवळ आला. अचानक नदीतून एक मोठी उंच लाट उसळली आणि ती दोघं त्या लाटेखाली झाकली गेली. हंसांचा थवा वरून उडत निघून गेला. तिने नदीचे आभार मानले आणि ग्रेनीला घेऊन ती पुढे निघाली. आणखी थोडं पुढे जाते न जाते तोच समोर ते सफरचंदाचं झाड तिला दिसलं. तेवढ्यात आकाशातून काहीतरी उडत येत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. तिनं पाहिलं, हंसांचा थवा वाऱ्याच्या वेगानं हवा कापत येत होता. झाडा झाडा, आम्हाला वाचव, नाहीतर ते आम्हाला पकडतील. ती म्हणाली, ठीक आहे, पण एक अट आहे, आधी एक सफरचंद खा. झाड म्हणालं. तिनं कोणताही विचार केला नाही. झाडावरचं एक सफरचंद तिनं तोडलं आणि पटकन खाऊन टाकलं. हंसांचा थवा जवळ आला होता. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. सफरचंदांच्या झाडाच्या फांद्या वाऱ्यात वेड्या वाकड्या झाल्या आणि अचानक त्या दोघांच्या भोवती लपेटल्या गेल्या. ती दोघं फांद्यांमध्ये झाकली गेली. हंसांचा थवा वरून उडत गेला. तिनं सफरचंदाच्या झाडाचे आभार मानले आणि ग्रेनीला घेऊन ती पुढे निघाली. आणखी थोडं पुढे ती दोघं जातात न जातात तोच त्यांना ती पेटलेली भट्टी दिसली. तेवढ्यात आकाशातून तो ओळखीचा आवाज आला. काहीतरी उडत येत असल्याचा आवाज. हंसांचा थवा तिनं ओळखला. भट्टी भट्टी, आम्हाला वाचव, नाहीतर ते आम्हाला पकडतील. ती म्हणाली, ठीक आहे, पण एक अट आहे, आधी माझा केक खा. भट्टी म्हणाली. तिनं कोणताही विचार न करता एक केक उचलला आणि पटकन तोंडात टाकला. तेवढ्यात भट्टीतून काळ्या कुट्ट धुरांचे ढगच्या ढग निघायला लागले. त्या धुरात सगळा परिसर वेढला गेला. त्या धुरात हंसांना आजूबाजूचं सगळं दिसेनासं झालं. त्यांनी आपली दिशा बदलली आणि हंसांचा थवा निघून गेला. तिनं भट्टीचे आभार मानले आणि ती ग्रेनीला घेऊन घराकडे निघाली. ती दोघं घरी पोचली. घरात कुणीच नव्हतं. थोड्या वेळाने त्यांचे आईबाबा घरी आले. आईनं तिच्यासाठी खूप खाऊ आणला होता. हा खाऊ तुझ्यासाठी. ग्रेनीनं काही त्रास नाही ना दिला? काय ग्रेनी, काय केलंस दिवसभर? आईनं विचारलं. दोघंही एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसत होते. तिच्या हातात अजूनही ते पीस होतं, हंस पक्षाचं. सफरचंदाचं झाड. जगात चांगली माणसं असतात तशीच अनेक वाईट माणसंही असतात. ही वाईट माणसं निर्लज्ज असतात, क्रूर असतात, लहान मुलांशी ती वाईट वागतात. दुर्दैवानं हिरा अशाच काही वाईट माणसांच्या संगतीत सापडली होती. नाव जरा विचित्रच आहे ना आपल्या ह्या मैत्रिणीचं? पण ती होती मात्र अगदी त्याच्या विरुद्ध. छान, हुशार, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी, सगळ्यांचं ऐकणारी. पण एकच वाईट गोष्ट होती. हिरा अनाथ होती. ती अगदी लहान असतानाच तिचे आईबाबा देवाघरी गेले होते. तिचे आईवडील गेल्यावर एका कुटुंबानं तिला सांभाळायला आपल्या घरी आणलं. सांभाळायला कसलं, खरं तर स्वतःची कामं करायलाच त्यांनी तिला आणलं होतं. त्या घरात 3 मुली आणि त्यांचे आईबाबा राहत होते. आईबाबा तर खूप दुष्ट होते. ते हिराला खूप काम सांगायचे. त्यांच्या 3ही मुलींपेक्षा हिरा लहान होती. पण तिला सगळी कामं सांगितली जायची. तिला घरातली भांडी घासायला लागायची, कपडे धुवायला लागायचे, लादी पुसायला लागायची, अंगणातला केर काढायला लागायचा. स्वयंपाकातही हिरा मदत करायला लागायची. घरातील 2 मोठी माणसं सांगतील ती सगळी कामं तिला करायला लागायची. घरातली मोठी माणसं हिराला काम सांगतात हे बघून मग त्या 3 मुलीही आपली कामंही तिला सांगायच्या. त्या 3 मुली होत्या मात्र विचित्र. त्यांची नावही तशी विचित्रच होती. एकीचं नाव होतं एक डोळी, दुसरीचं नाव होतं 2 डोळी आणि तिसरीचं नाव होतं 3 डोळी. त्या होत्याही त्यांच्या नावाप्रमाणेच. एक डोळीला एकच डोळा होता, 2 डोळी इतरांसारखी होती, तर 3 डोळीला नावाप्रमाणेच 3 डोळे होते. त्या तिघीही काहीही काम करायच्या नाहीत. एकतर त्या सकाळी खूप उशिरा उठायच्या. हिराला पहाटे उजाडण्यापूर्वीच उठावं लागे. पण ह्या तिघी मात्र दिवस चांगला वर आला की उठायच्या. उठल्यावरही त्या काहीही काम करायच्या नाहीत. त्यांची सगळी कामं त्या हिराला सांगायच्या. स्वतः मात्र दिवसभर बाहेर अंगणात नाहीतर झोपाळ्यावर बसून राहायच्या.
हिरा त्यांचे कपडे धुवायची, फाटलेले कपडे शिवून द्यायची, सगळी कामं करत राहायची. त्यांच्या घरी एक गाय होती. त्या गायीला रानात नेऊन चरवून आणण्याचं कामही हिरालाच करावं लागायचं. दुपारी जेवण झालं की सगळे झोप काढत असत. त्यावेळी हिरा त्या गायीला रानात चरायला नेत असे. तिला दुपारची झोप मिळत नसे. हिरानं झोपायचं ते एकदम रात्री, तेही खूप उशिरा, सगळी कामं आटोपल्यावर. त्या तिघी मात्र जेवण झाल्या झाल्या हात धुवून लगेच झोपून घोरायला लागत. त्या दिवशीही तसंच झालं. दुपारची जेवणं झाली. त्या तिघी भरपूर जेवल्या होत्या. हिराला मात्र आधीच्या रात्रीचं उरलं सुरलं अन्नच वाढलं होतं. त्यामुळे ती नीट जेवलीच नव्हती. त्यातच तिला गायीला जंगलात घेऊन जायचं होतं. उदास मनानं हिरा गायीला घेऊन जंगलात गेली. जंगलात आल्या आल्या तिचा बांध फुटला आणि ती त्या गायीच्या गळ्यात हात टाकून रडू लागली. काय करू मी? मला खूप भूक लागलीये. मला नीट जेवायलाही दिलं नाही. सगळेजण ताजं जेवण जेवत होते आणि मी एकटीच कालचं शिळं जेवण जेवत होते. तेही पोटभर मिळालं नाही. एकतर सकाळपासून कामं करून मी दमलीये. सगळेजण घरात झोपलेत आणि तुला चरवायचं काम मला दिलंय. संध्याकाळी पुन्हा कामं आहेतच. काही सांगितलं तर सगळेजण मला ओरडतात. काय करू मी? बाळा, माझं ऐक. मला तुझी सगळी अवस्था समजते. मी रोज सगळं पाहते. पण काळजी करू नकोस. लवकरच सगळं बदलेल आणि तुझ्या आयुष्यात खूप सुख येईल. विश्वास ठेव माझ्यावर, ती गाय म्हणाली. हिराला काहीच कळत नव्हतं. ती नुसतीच त्या गायीकडे पाहत होती. हे बघ बाळा, मी काय सांगते ते नीट ऐक. आत्ता तू माझ्या पाठीवर चढ आणि माझ्या डाव्या कानातून आत जाऊन उजव्या कानातून बाहेर ये. मग बघ काय होतं ते. तुला जेव्हा जेव्हा असं उदास, एकटं वाटेल तेव्हा असंच कर. पण एक लक्षात ठेव, हे कोणालाही कळू देऊ नकोस. समजलं? हिरानं मान हलवली. अजूनही तिला काहीच कळत नव्हतं. आता चढ माझ्या पाठीवर. हिरानं गाईचं ऐकलं. ती तिच्या पाठीवर चढली आणि डाव्या कानात शिरून उजव्या कानातून बाहेर आली. आणि काय आश्चर्य, हिराचे सगळे जुने कपडे एकदम बदलून गेले होते. नवीन रेशमी कपडे तिच्या अंगावर होते. हातात लांब हातमोजे होते, पायात बूट होते, अंगावर दागिने होते. एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती ती. आनंदानं उड्या मारत गाईला घेऊन हिरा घरी आली. 1 डोळी, 2 डोळी आणि 3 डोळी अंगणात झोपाळ्यावर बसल्या होत्या. नवीन कपडे, दागिने घातलेल्या हिराला पाहून त्या थबकल्याच. झोपाळ्यावरून उडी मारून त्या खाली उतरल्या. हिरानं गाईला गोठ्यात बांधली आणि ती घरात गेली. घरातले सगळेच तिच्याकडे एकटक पाहत होते. थोड्या वेळापूर्वी घरातून बाहेर पडलेली हिरा आणि आत्ता बाहेरून घरात येणारी हिरा यांच्यात काहीच साम्य नव्हतं. रात्री तिच्या मालकिणीनं तिला रोजच्यापेक्षा जास्त कामं सांगितली. ती सगळी करून हिरा झोपायला गेली तेव्हा रोजच्यापेक्षा खूप जास्त रात्र झाली होती. रात्री ती शांतपणे झोपली, पण घरातली उरलेली 5ही माणसं जागी होती. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे लवकर उठून हिरा अंघोळीला गेली तेव्हा मालकिणीनं हळूच तिचे सगळे नवे कपडे लपवून ठेवले. तिचे सगळे दागिने लपवले आणि तिला घालायला नेहमीचे जुने कपडे दिले. तिकडे हिराला जुने कपडे पुन्हा घालायला लागले म्हणून अजिबात वाईट वाटलं नाही. ती नेहमीप्रमाणे दुपारी जेवण झाल्यावर गाईला घेऊन जंगलात गेली आणि आली ती नवीन कपडे आणि दागिने घालून. आता मात्र तिची मालकीण चांगलीच चिडली. हिराकडे असे सगळे नवीन कपडे, नवीन दागिने येतात तरी कुठून, या विचारानं ती वेडीपिशी झाली. तिला हे सगळं कोण देतं हे मालकिणीला शोधायचं होतं. तिनं आपल्या पहिल्या मुलीला हाक मारली. हे बघ 1 डोळी, आज दुपारी हिरा पाठोपाठ जा. तिचा पाठलाग कर. ती गाय घेऊन कुठे जाते ते बघ. तिला कोण भेटतं ते बघ. तिला इतके चांगले कपडे, दागिने कोण देतं ते नीट पहा. 1 डोळी हिराच्या पाठोपाठ निघाली. हिरानं गाईला नेहमीप्रमाणे चरायला रानात आणलं. रानात एका बाजूला बसून 1 डोळी पाहत होती. पण नेहमीप्रमाणे तिला झोप आली आणि ती तिथेच गवतावर आडवी पडली. तिने डोळे मिटताच हिरा तिथे आली. तिच्या हातात गवताच्या काही पाती होत्या. त्या तिने 1 डोळीच्या डोळ्यांवरून हळुवारपणे फिरवल्या आणि 1 डोळीला गाढ झोप लागली. संध्याकाळी हिरा घरी आली ती पुन्हा नव्या कपड्यात आणि नवीन दागिन्यात. पाठोपाठ 1 डोळी होतीच. तिच्या मालकिणीनं 1 डोळीला विचारलं, काय समजलं? कोण भेटतं तिला? कोण देतं तिला कपडे आणि दागिने? पण 1 डोळीकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
दुसऱ्या दिवशी मग मालकिणीनं आपल्या दुसऱ्या मुलीला 2 डोळीला बोलावलं आणि तिला तेच काम सांगितलं. पण दुसऱ्या दिवशीही पहिल्या दिवशीच पुनरावृत्ती झाली. 2 डोळीला रानात पोहोचल्यावर झोप आली. तिने डोळे मिटताच हिरानं गवताची पाती तिच्या डोळ्यांवरून फिरवली आणि ती गाढ झोपली. संध्याकाळी हिरा घरी आली ती नवीन कपडे आणि दागिन्यात. पण ह्यावेळी 2 डोळीकडेही ह्या कशाचीच काहीही माहिती नव्हती. तिसऱ्या दिवशी मालकिणीनं 3 डोळीला हिराच्या मागावर पाठवलं. रानात पोहोचताच तिलाही आधीच्या 2 बहिणींप्रमाणेच झोप यायला लागली आणि तिनं डोळे मिटले. हिरानं तिच्याही डोळ्यांवरून गवताच्या पाती फिरवल्या. 3 डोळी झोपल्यावर हिरा नेहमीप्रमाणे गायीच्या पाठीवर चढली. गायीच्या डाव्या कानातून ती आत गेली आणि उजव्या कानातून ती बाहेर आली. बाहेर आली तेव्हा ती नेहमीप्रमाणे ती नव्या कपड्यात आणि दागिन्यात नटली होती. पण ह्यावेळी मात्र एक घोळ झाला होता. 3 डोळी झोपली असं हिराला वाटलं होतं. तशी ती खरंच झोपली होती, पण तिचे 2 डोळे झोपले होते. गवत फिरवताना हिरानं ते तिच्या 2 डोळ्यांवरून गवत फिरवलं होतं. तिला एक जास्तीचा डोळा आहे हे ती विसरून गेली होती आणि तिथेच घोळ झाला होता. 3 डोळीचा तिसरा डोळा जागाच होता आणि त्यानं समोर घडलेलं सगळं पाहिलं होतं. घरी आल्यावर 3 डोळीनं सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. हिराची मालकीण प्रचंड चिडली. आपली गाय हिराला मदत करते ही गोष्ट तिला सहनच होत नव्हती. तिनं नवऱ्याला बोलावलं. उद्या दुपारी तुम्ही गायीला चरायला रानात घेऊन जा आणि तिथेच तिला मारून टाका. ही गाय पुन्हा गोठ्यात आणायची नाही. आपली गाय हिराला मदत करते, तिला याची शिक्षा मिळालीच पाहिजे. पण तसं केलं तर मग ती देते त्या दुधाचं काय? ते बघू काय, पण ही गाय आता जिवंत ठेवायची नाही. गायीला घरातले मारणार ही गोष्ट हिराला समजली. तिला खूप वाईट वाटलं. तिच्याशी बोलणारी, तिचं दुःख समजून घेणारी, तिला मदत करणारी ती एकमेव गाय आता उद्यापासून कधीच दिसणार नाही या कल्पनेनं हिराला खूप वाईट वाटलं. रात्रभर ती झोपली नाही. तिचे डोळे सारखे भरून येत होते. पहाट झाली. सगळे अजून गाढ झोपेत होते. हिरा नेहमीसारखी सगळ्यांच्या आधी उठली आणि गोठ्यात गेली. गाय गवत खात होती. गायीला पाहताच तिला पुन्हा रडू आलं. काय झालं बाळा, का रडतीयस आणि आज पहाटे पहाटे कशी आलीस इकडे? तिनं गायीला काल घडलेला सगळा प्रकार सांगितला. गायीला आज मारायचं ठरलंय हेही तिनं सांगितलं. हे ऐकून गाय मात्र शांत होती. हे बघ, जे झालं ते झालं. आता त्यांनी मला मारायचं ठरवलंच आहे, तर तू आणि मी काय करणार? पण तू रडू नको आणि मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. हिरानं डोळे पुसले. मला मारल्यावर माझी हाडं गोळा कर. ती तुझ्या एका रुमालात नीट बांध आणि तो रुमाल बागेत कुठेतरी पुरून टाक. त्यानंतर तिथे रोज थोडं थोडं पाणी घालायला मात्र विसरू नकोस. करशील एवढं? हिरानं होकार दिला. पुन्हा एकदा तिनं गायीला मिठी मारली आणि रडत रडत ती घरी आली. बाहेर आता उजाडलं होतं. दुपारी ठरल्याप्रमाणे मालकिणीचा नवरा गायीला घेऊन चरायला गेला. संध्याकाळी तो परत आला तेव्हा तो एकटाच होता. रानात काय झालं असेल याची कल्पना हिराला आली. तिला खूप वाईट वाटलं. रात्र झाली. सगळे झोपले तशी हिरा हळूच उठली. तिनं आवाज न करता दार उघडलं आणि ती रानात पळाली. गाय मरून पडली होती. तिनं थोडाही वेळ घालवला नाही. बरोबर आणलेल्या रुमालात तिनं गायीची हाडं गोळा केली. बागेत एका कोपऱ्यात चांगली जागा बघून तिथे तिनं खड्डा खणला आणि तो रुमाल तिथे पुरून टाकला. दुसऱ्या दिवशीपासून ती रोज त्या खड्ड्याच्या ठिकाणी पाणी घालू लागली. पहाटे उठली की आधी ती बागेत जायची आणि ठरलेल्या ठिकाणी पाणी घालायची. थोड्याच दिवसात तिथे एक झाड उगवलं. सफरचंदाचं झाड. लवकरच ते झाड झपाट्यानं वाढलं आणि काही महिन्यातच त्याला रसरशीत फळं धरली. ही सफरचंद इतर सफरचंदासारखी नव्हती. त्यांची सालं सोन्याची होती आणि झाडाची पानं चांदीची होती. झाड दिवसागणिक झपाट्यानं वाढत होतं. सोन्याच्या सालीची खूप सफरचंद लागली होती. चांदीच्या पानांनी बहरलं होतं. एक दिवस 1 डोळी, 2 डोळी आणि 3 डोळी एकत्र त्या बागेत फिरत होत्या. तेवढ्यात एक तरुण तिथून घोड्यावरून जात होता. अत्यंत देखणा, कुरळ्या केसांचा, दणकट असा तो तरुण त्या झाडाखाली थांबला. त्याला पाहताच त्या 3ही बहिणी तिथे धावत आल्या. मी खूप लांबून आलोय. मला खूप भूक लागलीय. ही सफरचंद खूप रसरशीत आहेत.
तुमच्यापैकी कोणी मला एखादं सफरचंद काढून देईल का? जी मला सफरचंद देईल तिच्याशी मी लग्न करेन. माझ्या संपत्तीची ती मालकीण होईल. हे ऐकताच तिन्ही बहिणींमध्ये चढाओढ सुरू झाली. सफरचंद आधी आपल्यालाच मिळालं पाहिजे ह्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. उडी मारून सफरचंद काढण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली त्यांच्यामध्ये. पण त्याच वेळी एक आश्चर्य घडलं. त्या तिघी जेवढ्या उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करत होत्या तितकंच ते झाड उंच उंच जात होतं. सफरचंद हाताला लागत नव्हती. खूप जोरजोरात उंच उंच उड्या मारत सफरचंद पकडण्याचा त्या तिघी प्रयत्न करत होत्या. पण ते झाड उंचच उंच वाढत होतं. शेवटी त्या तिघी दमून खाली बसल्या. इतक्या वेळ हे सगळं लांबूनच पाहत असलेली हिरा पुढे आली. तिनं एकदा त्या झाडाकडे पाहिलं. मनात तिला तिची लाडकी गाय आठवली. तिनं हात वर केला आणि तेव्हा दुसरं आश्चर्य घडलं. आकाशात भिडायला गेलेल्या झाडाची एक फांदी अलगद वाकली आणि हिरा समोर आली. त्या फांदीवर लगडलेलं सफरचंद तिच्या अगदी समोर आलं. तिनं ते अलगद तोडलं. सफरचंद तोडताच ती फांदी पुन्हा वर होती तिथे गेली. तोडलेलं सफरचंद हिरानं त्या तरुणाला दिलं. लवकरच त्या तरुणाचं आणि हिराचं लग्न झालं. त्या दिवसापासून तिची सगळी दुःख दूर झाली. आनंदानं तिचं आयुष्य भरून गेलं. त्या गायीची आठवण मात्र तिला रोज यायची.